नमस्कार मित्रमैत्रिणींनो. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2023च्या अंकामध्ये हा स्पेशल इश्यू असतो. आता पण 2024चा ऑन वे आहे, येईल लवकरच. तर या अंकामध्ये खूप सुंदर लेख आहेत, माहितीपर लेख आहेत, अनेक विचारवंतांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे. त्याच्यात राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्षता आणि जवाहरलाल नेहरू हा प्रोफेसर विशाल पतंगे नांदेडचे जे आहेत यांचा लेख आहे, भारतीयत्व सेक्शनला. तर एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून आपण केलेल्या 75 वर्षाच्या वाटचालीचा महोत्सव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जो आपण नुकताच साजरा केला. 75 वर्षाच्या आपल्या प्रवासाचे सिंहावलोकन करताना आणि पुढील वाटचालीची दिशा ठरवताना कोणताही विचारी, सहिष्णू, लोकशाहीवादी माणूस भवतालातील धर्मांध वातावरण पाहून चिंतातूर होणे स्वाभाविक आहे. आपल्या वाटचालीचा पुढील टप्पा म्हणून भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करण्याकडे आपल्याला अग्रेसर व्हायचे असेल तर आपल्या देशाच्या रथाचे धर्मनिरपेक्षता नावाचे जे चाक अलीकडील काळात कमकुवत झाल्याचे दिसून येते ते मजबूत केल्याशिवाय भारत राष्ट्र, भारतीय लोकशाही आपला पुढील प्रवास करू शकणार नाही, याची तीव्र जाणीव आपल्याला होते. धर्मनिरपेक्षता या मूल्याला बळकटी देण्यासाठी जेव्हा आपण काही वैचारिक आधार, व्यवहाराच्या पद्धती व धोरणात्मक बाबी यांचा विचार करू लागतो, तेव्हा आपल्याला प्रकर्षाने आधुनिक भारताचे शिल्पकार, पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याकडे पाहावे लागते. स्वातंत्र्य लढ्यातील एक आघाडीचा सेनानी आणि भारताचे प्रधानमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द ही धर्मनिरपेक्ष भारताच्या पायभरणीची कहाणी आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाही भारत हीच आज भारताची जगात खरी ओळख आहे. भारताच्या या ओळखीचीच ओळख करून घेण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू हेच मार्गदर्शक म्हणून आपल्या समोर येतात. कारण याच पंडित नेहरूंनी भारताचा शोध घेतला आणि त्या शोधातून बोध घेऊन आधुनिक भारताची राष्ट्रबांधणी केली. या देशाला एक मजबूत तरीही अदृश्य धाग्याने एकत्र जोडले आहे असे म्हणणारे पंडित नेहरू यांच्या द डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात एके ठिकाणी ते लिहितात, भारत हा एक असा प्राचीन कागद आहे ज्यावर विचार व कल्पना पुन्हा पुन्हा लिहिल्या गेल्या आणि तरीही नंतरच्या लिखाणाने आधी जे लिहिलं होतं ते पूर्णपणे पुसलं गेलं नाही. बाह्यदर्शनी आमच्या लोकांमध्ये अनंत प्रकार व विविधता होती, तरीही स्वतंत्र एकत्वाचा प्रचंड ठसा होता, ज्याने आम्हाला युगापासून घट्टपणे एकत्र ठेवलं. भारत स्वतःच एक जग होता, एक संस्कृती, एक सभ्यता होती जिने सर्व गोष्टींना आकार दिला. परकीय प्रभाव आले आणि सामावून घेतले गेले. फुटीरवादी प्रवृत्तीमुळे एकीकरणाला बळकटी देण्याच्या प्रयत्नांना तात्काळ चालना मिळाली. एकतेच्या कोणत्या ना कोणत्या स्वप्नाने भारतीय मन संस्कृतीच्या सुरुवातीपासून व्यापलेला आहे. ती एकता बाहेरून लादली गेली नव्हती. बाह्य शक्ती किंवा धार्मिक मतांचाही प्रभाव नव्हता. खूप खोल तळाशीच असं काही होतं. धर्म आणि परंपरेबद्दल व्यापक सहिष्णुता नांदत होती. प्रत्येक मताचा आदर होता व प्रोत्साहन होता. भारतीय संस्कृतीचा सातत्यासह बदलाचा 5000 वर्षाचा प्रवाह 15 ऑगस्ट 1947 रोजी एका नव्या व निर्णायक वळणावर येऊन पोचला. त्याच्या काही दिवस आधी 9 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधान सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेसमोर मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावाद्वारे संविधान निर्मितीची प्रक्रिया व दिशा काय असेल हे स्पष्ट केले. भारतीय संस्कृतीच्या या निर्णायक वळणावर स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राचे प्रधानमंत्री म्हणून भारताची सत्तासूत्रे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होती.
भारतीय संस्कृतीच्या प्राचीन कागदावर आधुनिक युगातील भारताची नवी कहाणी लिहिण्याचा अधिकार पंडित नेहरू आणि आपल्या राष्ट्रनिर्मात्यांकडे आलेला होता. ही नव्या युगाची नवी कहाणी लिहिताना भारतीय संस्कृतीच्या 5,000 वर्षाच्या प्रवाहातील कहाण्या पूर्णतः मिटणार नाहीत. भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भारतीय समाजमनाने स्वीकारलेली, निर्माण केलेली उदात्त तत्त्वे, मानवतावादी परंपरा आणि विविधतेतील एकता टिकून राहील असा सहिष्णू मार्ग हाच या आधुनिक भारताच्या राष्ट्रबांधणीचा आधार असला पाहिजे. असे झाले तरच या बदलांमधून प्राचीन सातत्यासह एक आधुनिक राष्ट्र आकारास येऊ शकेल याची जाणीव पंडित नेहरूंना होती. वैभवशाली असा भूतकाळ आणि त्याहून अधिक वैभवशाली भविष्यकाळ यांच्या मध्यभागी उभे राहून निर्णय घेणाऱ्या या पिढीला हे ज्ञात होते की 5,000 वर्षाच्या संस्कृतीला तिच्या विविधतेतील एकतेसह पुढे नेणारा मार्ग हा समन्वयवादीच असणे आवश्यक आहे. असा समन्वय केवळ धर्मनिरपेक्षता हेच तत्त्व साधू शकते. आधुनिक काळात धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर राष्ट्रबांधणी हीच जगाची रूढी बनवली जात होती. आधुनिक युगाची हाक आणि परंपरेसह पुढे जाण्याची भारताची गरज यातून धर्मनिरपेक्षता हे तत्त्व आपल्या राष्ट्रनिर्मितीचा मूलाधार बनले. धर्मनिरपेक्षता या तत्त्वाला, मूल्याला वगळून आपण आजचा भारत उभारू शकलो नसतो. संविधानाच्या सरनाम्यात आणि पानापानात आपण लोकशाही, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता याबाबत कितीही आस्था, कटिबद्धता व्यक्त केली असती कितीही व्यापक तरतुदी केल्या असत्या आणि या साऱ्यामधून आपण केवळ धर्मनिरपेक्षता हे मूल्य वजा केले असते तर उर्वरित सर्व मूल्ये शून्यवत झाली असती. या सर्व उदात्त मूल्यांना आशयघन करणारे मूल्य धर्मनिरपेक्षता हेच आहे हे समजून घेतले तरच आपल्याला आधुनिक भारताचे शिल्पकार असलेल्या पंडित नेहरूंचा धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याचा आग्रह आणि ते मूल्य स्थापन करण्यासाठीची त्यांची धडपड समजून घेता येते. स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राचे प्रधानमंत्री म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे या देशाच्या हजारो वर्षाच्या सांस्कृतिक वसाहतवादातून आणि 150-200 वर्षाच्या आर्थिक वसाहतवादातून निर्माण झालेल्या समस्यांवर मात करत राष्ट्रबांधणी करण्याचे व लोकशाही शासन व्यवस्था यशस्वी करण्याचे मोठे आवाहन होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामाजिक क्रांती आणि राजकीय क्रांती असे 2 प्रवाह समांतरपणे वाहत होते. सामाजिक क्रांती सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्नरत होती. समाज सुधारणा चळवळीच्या माध्यमातून अमानवी व शोषणकारी धार्मिक व सामाजिक रूढी परंपरांसमोर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. व्यक्ती व समाज जीवनावरील धर्माचे नियंत्रण कमीत कमी करू पाहणारा क्रांतीचा हा प्रवाह आपल्या कार्यातून धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वालाच एक प्रकारे बळकटी देणारा होता. दुसऱ्या बाजूने राजकीय परिवर्तन, सत्ताबदल हे उद्दिष्ट असणाऱ्या राजकीय क्रांतीच्या प्रवाहामध्ये जे उपप्रवाह होते त्यापैकी धार्मिक पुनरुज्जीवनाच्या आधारावर राष्ट्रबांधणी करू पाहणारा विचारप्रवाह हा क्षीण होता. क्रांतीच्या मार्गाने राजकीय परिवर्तन करू पाहणारा क्रांतिकारकांचा मार्गही तसा क्षीणच होता. त्यातही उजव्या विचारांचा प्रवाह कमकुवत तर तुलनेने डाव्या विचारांवर आधारित क्रांतिकारक परिवर्तनाचा मार्ग अधिक प्रभावी होता. म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, जो धर्मनिरपेक्ष तत्त्वाशी बांधिलकी असणारा होता. काँग्रेसच्या संघटनात्मक चळवळीतून आणि गांधी, नेहरू, पटेल यांच्या नेतृत्वाखालील अहिंसक व लोकशाही मूल्यांवर आधारित राजकीय परिवर्तनाचा लढा हाच या राष्ट्राच्या राजकीय क्रांतीचा मुख्य प्रवाह होता. पुढे धर्माच्या आधारावर या देशाची फाळणी जरी झाली असली तरीही या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा पिंड स्वभाव हा मुख्यत्वे धर्मनिरपेक्षतावादीच राहिला आहे. किंबहुना असेही म्हणता येईल की फाळणीची किंमत चुकवून आपल्या राष्ट्रनिर्मात्यांनी धर्मनिरपेक्षतेचे मूल्य जपलेले आहे.
व म्हणूनच भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा आग्रही पुरस्कार करणे स्वाभाविक होते. भारतीय संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला वैधानिक रूप देताना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक महत्त्वपूर्ण नेता, स्वतंत्र सार्वभौम भारताचा प्रधानमंत्री आणि संविधान सभेत भक्कम बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका मध्यवर्ती तर राहिलेली आहेच, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व ठरावाच्या स्वरूपात मांडण्यामध्येही पंडित नेहरू अग्रेसर होते. भारतीय जनतेने सायमन कमिशनला विरोध केल्यानंतर भारतीयांनीच पुढील सुधारणांचा प्रस्ताव द्यावा असे आवाहन ब्रिटिश सरकारने दिलेले होते. यावेळी मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय समितीने जो नेहरू रिपोर्ट तयार केला होता, या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट केले होते की भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश असेल. भारतात अल्पसंख्याक समुदायांची मोठी संख्या आहे. हे लक्षात घेता प्रचलित व्यवस्थेनुसार अल्पसंख्याक समुदायाला आपल्या मुलांचे प्राथमिक शिक्षण आपल्या भाषेत आणि लिपीत देण्याचा अधिकार असेल. भटेवारा 2021-81. धर्मनिरपेक्ष भारताचे चित्र रंगवणाऱ्या 1928च्या या रिपोर्टच्या निर्मितीमध्ये जवाहरलाल नेहरूंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. यानंतर 1931मध्ये कराची येथे संपन्न झालेल्या काँग्रेस अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच तयार केलेला मूलभूत हक्क आणि आर्थिक कार्यक्रमावरचा ठराव संमत करण्यात आला होता. सर्वसामान्य जनतेला काँग्रेसची स्वराज्याची संकल्पना समजून सांगणारा हा ठराव होता. हा ठराव म्हणतो, काँग्रेस असे जाहीर करते की तिच्या वतीने मान्यता देण्यात आलेल्या कुठल्याही राज्यघटनेने सरकारला पुढील गोष्टी पुरवल्या पाहिजेत. या ठरावातील धर्मनिरपेक्षतेशी संबंधित तरतुदी पुढीलप्रमाणे: प्रत्येक नागरिकाला योग्यायोग्यतेचा विचार करून मत व्यक्त करण्याचा हक्क असेल. तसेच त्याच्या धर्माविषयी मोकळेपणाने निष्ठा व्यक्त करण्याचा, प्रचार करण्याचा व धर्माचे पालन करण्याचा हक्क असेल. मात्र त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेचा आणि नैतिकतेचा भंग होऊ नये. अल्पसंख्याकांच्या आणि भिन्न भाषिक परिसरांच्या संस्कृतीचे, भाषेचे आणि लिपीचे संरक्षण केले जाईल. मित्रांनो, हे 1931च्या कराचीच्या वेळेला ठराव झालेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे नेहरू, गांधी हे सुद्धा अत्यंत लिबरल, डेमोक्रॅटिक, सर्वधर्म समभाव अशाच प्रकारच्या देशाच्या निर्मितीसाठी कटिबद्ध दिसतात. काँग्रेस सुद्धा त्यावेळची. राज्य सर्व धर्माच्या बाबतीत निष्पक्षपातीप्रमाणे वागेल. स्वातंत्र्यपूर्व काळात पंडित नेहरू यांची धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांसंबंधीची निष्ठा पारतंत्र्याच्या मर्यादित वैधानिक स्वरूपात अशा प्रकारे व्यक्त झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे राष्ट्रबांधणीची आणि संविधान निर्मितीची सूत्रे आली होती. प्रधानमंत्री नेहरूंना व्यक्तीच्या जीवनातील एक आत्मिक व नैतिक शक्ती म्हणून धर्माचे असलेले महत्त्व आणि राष्ट्रबांधणीच्या प्रक्रियेतील धर्माचा अडथळा या दोन्हीही गोष्टी पुरेपूर ठाऊक होत्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी आणि पंडित नेहरूंनी एका लोकसहभागी प्रजासत्ताकाचे, एका लोकशाही राष्ट्राचे संकल्पचित्र रंगवले होते, तर दुसऱ्या बाजूला पंडित नेहरू हे जाणून होते की धर्म हा अधिसत्तावादाचा व मूक शरणागतीचा मूलस्रोत आहे. आणि रेफरन्स आहेत, या पुस्तकांमध्ये ते रेफरन्स आलेले आहेत, ऐतिहासिक रेफरन्सेस. देशाची सेवा म्हणजे ज्यांनी आजवर खूप सोसले आहे अशा कोट्यवधी भारतीयांची सेवा. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई आणि जीवनातील संधीची विषमता यावर मात करणे हा या सेवेचा उद्देश असला पाहिजे. प्रत्येकाच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू निपटून काढणे ही आपल्या पिढीच्या प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. सर्व यातना व अश्रू संपेपर्यंत आपले काम संपले असे म्हणता येणार नाही, असे पंडित नेहरू यांचे मत होते. तर दुसऱ्या बाजूला नेहरू हेही जाणून होते की धर्म हा जगातील दारिद्र्याला व दैन्याला संपवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी
त्यांना प्रतिष्ठा व सन्मान देऊन चिरस्थायी करत असतो. नेहरू फार रॅशनल असे लीडर होते. धर्माच्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत, समतेच्या, लोकशाहीच्या बाबतीत हेच आपल्याला दिसतं. लोकशाहीचा अर्थ स्पष्ट करताना पंडित नेहरू म्हणतात, लोकशाही म्हणजे सहिष्णुता. ज्यांच्या मताशी आपण सहमत आहोत त्यांच्याप्रतीच नव्हे, तर ज्यांच्याशी आपण असहमत आहोत त्यांच्याविषयी सहिष्णुभाव असणे, होय, याला लोकशाही म्हणायचं. पण त्याचवेळी धर्म मात्र व्यक्तीला अन्य विचारप्रणालीबाबत असहिष्णू, संकुचित व कुपमंडूक बनवतो. अशा पद्धतीने लोकशाही मूल्यांवर आधारित राष्ट्रबांधणीच्या प्रक्रियेत धर्म हा एक प्रमुख अडथळा ठरतो. ही जाण पंडित नेहरू व आपल्या राष्ट्रनिर्मात्यांना होती. धर्मनिरपेक्ष राज्य या संकल्पनेचा जनमानसातील रूढ अर्थ निधर्मी राज्य अथवा धर्मविरोधी राज्य असा आहे. मुळात धर्मनिरपेक्ष राज्य संकल्पनेचा आद्य पुरस्कर्ता इटालियन विचारवंत निकोलो मॅकवली स्पष्टपणे म्हणतो की धर्म हवा पण चर्च नको. याचाच अर्थ धर्मनिरपेक्षतेला अमानवी व शोषणकारी रूढी, परंपरा व प्रथा यांना विरोध आहे. राज्याला स्वतःचा धर्म नसेल, पण राज्यातील व्यक्ती त्यांच्या आस्थेप्रमाणे धर्मपालन करू शकतात. धर्म ही व्यक्तीची व्यक्तिगत बाब असेल. राज्याच्या धोरणनिर्मिती प्रक्रियेचा धर्म हा आधार नसेल. धर्मनिरपेक्ष राज्य या संकल्पनेचा हा ढोबळ अर्थ. आज 21व्या शतकात पंडित नेहरू यांच्या धर्मनिरपेक्षतेसंबंधी विचारांची चर्चा करताना आपण आजचे आघाडीचे इतिहासकार युव्हाल नोआ हरारी हे जे आहेत मित्रांनो, द सेपियन्स नावाचं जे पुस्तक आहे फेमस, त्याचे लेखक हे इस्रायलचे आहेत मूळचे. यांनी त्यांच्या 21व्या शतकातील 21 धडे या ग्रंथात धर्मनिरपेक्ष कोणाला म्हणावे हे सांगितले आहे. त्या आधारे आपण धर्मनिरपेक्षता म्हणजे काय आणि धर्मनिरपेक्षतेचा व राष्ट्रबांधणीचा संबंध समजून घेऊ शकतो. हरारी म्हणतात, ज्या व्यक्तीची वैज्ञानिक सत्य, करुणा, समता आणि स्वातंत्र्य या मूल्यावर निष्ठा असेल तर त्या व्यक्ती धर्मनिरपेक्ष जगाचे 100% सभासद आहेत आणि त्यांनी त्यांच्या टोप्या, गळ्यातली क्रूस, हिजाब, कपाळावरचा टिळा यांचा त्याग करावा अशी मागणी करण्याचे काही कारण नाही. हरारी 2019च्या त्यांच्या पुस्तकातला संदर्भ. वैज्ञानिक सत्य, करुणा, समता आणि स्वातंत्र्य हे जर धर्मनिरपेक्ष जगाच्या सभासदत्वाचे निकष असतील तर त्याच्या बरोबर उलट मूल्य असलेले असे जग धर्मनिरपेक्ष जगाच्या परिघाबाहेर तयार होते. आजही सेक्युलर व्यक्तीची सिक्युलर किंवा पुरोगामी अशी हेटाळणी करणारे आपोआप धर्मनिरपेक्षतेच्या परिघाबाहेरील जगाचे सदस्य बनतात. वैज्ञानिक सत्य धर्मनिरपेक्षतेची आद्य कसोटी. वैज्ञानिक सत्याला नकार दिला तर अंधश्रद्धा, कर्मठपणा, कडवेपणा यांचा मार्ग प्रशस्त होतो. वैज्ञानिक सत्यावर निष्ठा ठेवली तर विज्ञानवादी वृत्ती जीवनाच्या सर्व क्षेत्रात आत्मसात करण्याचा प्रयत्न होतो. पंडित नेहरू विज्ञानवादी असतात म्हणून धर्मनिरपेक्ष असतात, किंवा असेही म्हणता येईल की ते धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवत असल्यामुळे विज्ञानवादी असतात. पंडित नेहरू राष्ट्रबांधणीसाठी विज्ञाननिष्ठ विकासावर भर देतात. इंडियन सायन्स काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी संमेलनाला पाठवलेल्या संदेशात नेहरू म्हणतात, जगाचे भविष्य विज्ञानाच्या हाती आहे. मानवतेच्या विकासासाठी विज्ञानाची मदत घेणे, विज्ञानाशी मैत्री करणे उचितच आहे. नवोदित भारताच्या स्वातंत्र्याला अर्थपूर्ण करण्याचे कार्य विज्ञानशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ही जाणीव पंडित नेहरूंना आहे. इंडियन नॅशनल अकादमीच्या कार्यक्रमात बोलताना नेहरू म्हणतात, आपल्यासमोर प्रश्नांचा भला मोठा डोंगर उभा आहे. फक्त राजनीतिज्ञ हे प्रश्न सोडवू शकणार नाहीत, कारण सर्वच विषयांचे ते तज्ज्ञ नाहीत. फक्त शास्त्रज्ञही हे प्रश्न सोडवू शकणार नाहीत, कारण त्यांच्यापाशी राज्यकारभाराचा व्यापक दृष्टिकोन नाही. समाजाचे व्यापक हित लक्षात घेता दोघांनी एकत्र आले पाहिजे. वैज्ञानिक सत्यावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाचा दृष्टिकोन आपसुकच व्यापक होत असतो.
हीच व्यापकता त्याला धर्मनिरपेक्षतेकडे आणि राष्ट्रनिर्माणाकडे नेत असते. 42 सायन्स अँड कल्चर या नियतकालिकाला पाठवलेल्या संदेशात नेहरू हेच म्हणतात की मानवी समाजाचे क्षितिज किती विस्तृत आणि व्यापक आहे याचा सखोल विचार केला जायला हवा. त्याच्या अभावी एकटे विज्ञान खूपच संकुचित वाटते. संस्कृतीचा प्रारंभ तिथेच होतो. संकुचित विचार करून समाजित साधता येत नाही. उदार अंतःकरणाने मोठ्या समाजगटाला जी सामावून घेते तीच खरी संस्कृती. ज्या पद्धतीची विज्ञानमूल्ये, वैज्ञानिक विचार यांचा आदर करून पाश्चात्य देश प्रगतीपथावर अग्रेसर झाले, तीच मूल्ये व विचार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणात प्रतिबिंबित होतात. IIT, IIM सर्व विषयातील राष्ट्रीय विज्ञान संस्था, अवकाश व अणुसंशोधन संस्था यांच्या स्थापनेमागे नेहरूंची वैज्ञानिक सत्याप्रतीची आस्था आणि राष्ट्रविकासाप्रतीची कटिबद्धता दिसून येते. पंडित नेहरू वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्परामेंट बाळगणारे असल्यामुळेच होमी जे. भाभा, विक्रम साराभाई, सर CV रमन, सतीश धवन, शांतिस्वरूप भटनागर, मेघनाथ साहा अशा नामवंत शास्त्रज्ञांचा मेळा राष्ट्रनिर्माणासाठी नेहरूंच्या भोवती भरतो. इंडियन सायन्स काँग्रेसला पंडित नेहरू बळ देतात आणि आज मात्र इंडियन सायन्स काँग्रेस दुर्बल केले जाते. याचे वरकरणी कारण व्यक्तीमध्ये दिसू लागते. परंतु मूळ कारण वैज्ञानिक सत्य व धर्मनिरपेक्षता या तत्त्वांना मानण्यामध्ये व न मानण्यामध्ये असते. धर्मनिरपेक्ष राज्यातील शिक्षण पद्धती आधुनिक, सुधारित व विज्ञानवादी असते. धर्माचा राजकीय प्रक्रियेतील प्रभाव वाढला की शिक्षण पद्धती व अभ्यासक्रम वैज्ञानिक सत्यापासून कसे दूर जातात हे आपल्याला डार्विनच्या सिद्धांताला अभ्यासक्रमातून वगळण्याच्या प्रक्रियेतून दिसते. आज कदाचित डार्विनलाही वाटले असेल की जर धर्मनिरपेक्ष विचारप्रवाह राजकीयदृष्ट्या सबल असेल तरच डार्विन अभ्यासक्रमात टिकेल. धर्मावर अंधश्रद्धा ठेवणारा माणूस दैववादी असतो तर धर्मनिरपेक्ष व्यक्ती पुढाकार वृत्तीची व प्रयत्नवादी असते. जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन या ग्रंथातील इंदिरेला लिहिलेल्या पत्रात नेहरू म्हणतात, विज्ञानाच्या वापरातून साथीच्या रोगावर परिणामकारक नियंत्रण, सार्वजनिक आरोग्य आणि मलनिस्सारण या तीनही गोष्टी साध्य होऊ शकतील. साथीचे रोग हा दैवी कोप न मानणारी पंडित नेहरूंसारखी विज्ञानवादी धर्मनिरपेक्ष व्यक्ती पुण्यामध्ये 1952 साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेची पायाउभारणी करते. तुम्ही धर्मनिरपेक्षता निवडता की धर्मांधता यावर तुमच्या प्रवासाची विज्ञानाकडील अथवा छद्मविज्ञानाकडील दिशा स्पष्ट होते. धर्मनिरपेक्षतेपासून फारकत घेऊन पाहणारी व्यवस्था विज्ञानापासूनही फारकत घेणे अटळ बनते. या एका व्यापक परिप्रेक्ष्यातून आपल्याला भारतात धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व रुजवणारा नेहरूंचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो. धर्मनिरपेक्षता = करुणा, स्वातंत्र्य आणि समता. वैज्ञानिक सत्य ही धर्मनिरपेक्षतेची आद्य कसोटी आहे. वैज्ञानिक सत्याच्या स्वीकारासोबत करुणा, स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये धर्मनिरपेक्षतेचा अविभाज्य भाग बनतात. राजकीय जीवनाचा आधार म्हणून धर्मव्यवस्थेच्या नकारात्मक प्रभावाला नाकारले तरच करुणा, स्वातंत्र्य आणि समता ही 3 मूल्ये जनमानसाचा स्वभाव बनतात. प्रत्येक धर्माचे तत्त्वज्ञान दया, शांती, क्षमा, अहिंसा, करुणा हे असले तरीही बहुतांश सामाजिक क्रूरपणा, विषमता आणि स्वातंत्र्याचा संकोच धर्मतत्त्वाच्या आधारावर होणाऱ्या व्यवहारातूनच होतो. हा जीवन अनुभव आहे. 20 मे 1928 रोजी मुंबईत विद्यार्थ्यांसमोर बोलताना पंडित नेहरू म्हणतात, आमच्या धर्म, कला, संगीत आणि तत्त्वज्ञानाच्या श्रेष्ठतेबद्दल बरंच काही बोललं गेलं आहे. पण आज त्याची काय परिस्थिती आहे? तुमचा धर्म स्वयंपाकघरात अडकून पडला आहे. तुम्ही काय खायचं आणि काय नाही, तुम्ही कोणाला स्पर्श करायचा, कोणाला नाही,
एवढंच त्याचं काम उरलं आहे. हा रेफरन्स आहे. वरील विधानातून पंडित नेहरूंची हीच भूमिका व्यक्त होते की राजकीय सत्तेतील परिवर्तनातून एक स्वतंत्र राष्ट्र आकाराला येईल, पण त्या राजकीय सत्तेवर धर्मतत्वाची घट्ट पकड असेल तर त्या राज्यात व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे, सामाजिक व नागरी स्वातंत्र्याचे अस्तित्व काय असेल किंवा ते कितपत असेल हाच प्रश्न उभा राहतो. कारण धर्म हा व्यक्तीच्या व्यवहारावर बंधने आणतो, तर स्वातंत्र्याचा तात्विक अर्थ कोणत्याही विवेकशील अभिकर्त्यास जे काही उत्तम वाटेल ते करता येणे आणि त्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील इतर कोणतेही बंधन त्याच्यावर नसणे हा आहे. यावरून हेच म्हणता येईल की धर्मनिरपेक्षता हे तत्वच स्वातंत्र्य या मूल्याचा मार्ग प्रशस्त करणारे महत्त्वपूर्ण तत्व आहे. धर्म हा व्यक्तीच्या पारलौकिक मुक्तीबद्दल खूप काही बोलतो, परंतु इहलोकातील पारतंत्र्याबद्दल बोलत नाही. इहलोक म्हणजे हे लोक, आपण जे जगतोय त्याच्यातल्या पारतंत्र्याबद्दल बोलत नाही. लंडन येथील ख्रिश्चन धर्मगुरूने अमेरिकेतील गुलामांच्या मालकांना एक पत्र लिहिले होते. त्याचा संदर्भ देऊन गुलामगिरी आणि स्वातंत्र्य याविषयी धर्माचा दृष्टिकोन काय आहे हे पंडित नेहरू स्पष्ट करतात. ख्रिश्चन धर्मगुरूच्या त्या पत्रात असे नमूद केले आहे की ख्रिश्चन धर्मामुळे पापाच्या, सैतानाच्या, मानवी विकाराच्या व अनिर्बंध वासनांच्या बंधनातून मुक्ती मिळते, परंतु मानवाची बाह्य परिस्थिती जशी असेल, म्हणजे ते बंधनात गुलामगिरीत असोत किंवा स्वतंत्र असोत, ती तशीच कायम राहणार. बाप्तिस्मा घेऊन ते ख्रिस्ती झाले म्हणून त्यांच्या बाह्य परिस्थितीमध्ये, गुलामगिरीमध्ये बदल होण्याचे काहीही कारण नाही. 1936ला नेहरूंनी ते म्हटलेलं आहे. धर्मनिरपेक्ष राज्य धार्मिक बंधनातून व्यक्तीची मुक्तता करतेच, परंतु बंधनांचा अभाव या नकारात्मक स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या पुढे सकारात्मक स्वातंत्र्याच्या संकल्पनेकडे जाते. स्वातंत्र्याच्या या संकल्पनेशी नाते सांगणारा स्वातंत्र्य या संकल्पनेचा दुसरा अर्थ व्यक्तीच्या अंगभूत क्षमतांचा विकास करण्यासाठीची आवश्यक बाह्य परिस्थिती म्हणजे स्वातंत्र्य हा असतो. पंडित नेहरूंनी निर्माण केलेल्या विविध औद्योगिक, तांत्रिक, आर्थिक, सांस्कृतिक, साहित्यिक संस्थांकडे व्यक्तीच्या अंगभूत क्षमतांचा विकास करण्यासाठीची आवश्यक बाह्य परिस्थिती या दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेल्या पंडित नेहरूंचे दर्शन होत जाते. पंडित नेहरू स्वातंत्र्याकडे समतावादी दृष्टिकोनातून पाहतात. धर्माधिष्ठित राज्यातही स्वातंत्र्याचे अस्तित्व असते, परंतु ते स्वातंत्र्य मुठभरांचे स्वातंत्र्य असते. धर्मनिरपेक्षता धार्मिक आधारावर दिलेला विशेष दर्जा, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद नाकारणारी असल्यामुळे धर्मनिरपेक्षता स्वभावतःच समतावादी असते. या बाबतीत पंतप्रधान नेहरू या ग्रंथामध्ये नरेंद्र चपळगावकर म्हणतात, नेहरूंच्या मनात धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ व्यापक होता. धर्माच्या आधारावर राज्याने भेदभाव करू नये हे जसे त्यांना अभिप्रेत होते, सर्व नागरिकात समानता असावी असाही अर्थ सेक्युलरिझम शब्दातून ध्वनित होतो असे ते मानत होते. पंडित नेहरूंनी लिहिले आहे की धर्मनिरपेक्षता हा शब्द त्याच्या शब्दकोशातील अर्थापेक्षा अधिक काही ध्वनित करतो. देशातील प्रत्येकाच्या व्यक्तिगत श्रद्धांमध्ये हस्तक्षेप करण्याची माझी इच्छा नाही, परंतु धर्माच्या आणि जातीच्या भिंती समाजाच्या ऐक्यावर परिणाम करू लागल्या म्हणजे समतेचे ध्येय गाठण्याच्या आपल्या उद्दिष्टावरच त्या परिणाम करू लागतात. व्यक्ती स्वातंत्र्य या मूल्याबद्दल तसेच समान दर्जा, स्थान, अधिकार अशा समतेबद्दल आग्रही असली तरीही व्यक्तीचा हा आग्रह स्वतःपुरता, एखाद्या विशिष्ट समूहापुरता मर्यादित असू शकतो. परंतु व्यक्ती, समाज यांच्या स्वभावात करुणा भरली असेल तरच व्यापक व सर्वसमावेशी स्वातंत्र्य आणि समता आकाराला येते. करुणेने भरलेले व भारलेले मनच धर्माच्या सीमा ओलांडून माणसाला माणूस म्हणून पाहू शकते. करुणेचा हा भावबंध व्यक्तींना, व्यक्तिसमूहांना त्यांच्यातील अंगभूत विविधतेसह, भेदासह एक राष्ट्र म्हणून एकत्र बांधू शकतो. त्यामुळेच
वैज्ञानिक सत्य, करुणा, स्वातंत्र्य, समता या आधारावर उभी असलेली धर्मनिरपेक्षता हीच राष्ट्रनिर्माणाचा आधार ठरू शकते. ही बाब पंडित नेहरूंनी ओळखली होती, म्हणून नेहरू धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरत होते. धर्माच्या आधारावर पाकिस्तानी राष्ट्र निर्माण झाल्यावर आपोआपच उर्वरित भारत म्हणजे हिंदू राष्ट्र ही संकल्पना आग्रहाने मोडून काढून पंडित नेहरू व समविचारी राष्ट्रपुरुषांनी धर्मनिरपेक्ष भारताची उभारणी केली. यावेळी हिंदू राष्ट्र या संकल्पनेचा आग्रह धरणारी व त्यामुळे दुखावलेली मंडळी तेव्हापासून सातत्याने पंडित नेहरू या व्यक्तीला, तिच्या विचाराला आपल्या टीकेच्या लक्ष्यस्थानी ठेवतात. धर्मनिरपेक्षता आणि पंडित नेहरू यांचा किती निकटचा संबंध आहे किंवा एक प्रकारे ते कसे एकमेकास पर्यायी आहेत हे वसंत पळशीकरांच्या एका विधानातून अधोरेखित होते. वसंत पळशीकर म्हणतात, भारतीय जनता पंडित नेहरूंना ज्या दिवशी विसरेल त्या दिवशी फार सहजपणे भारताची वाटचाल धर्माधिष्ठित राज्य स्थापन करण्याकडे होईल. आज पंडित नेहरूंवर कोणत्या विचारधारेचे लोक प्रमुख प्रखर टीका करतात, त्या विचारधारेचे अंतिम उद्दिष्ट काय आहे याचा शोध घेतला तर वसंत पळशीकरांच्या विधानातील गांभीर्य समजून येऊ शकते. भारताला धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र ही आपली ओळख कायम ठेवायची असेल तर समाजाच्या स्मृतिपटलावर पंडित नेहरूंचा विचार वारसा सदैव जिवंत ठेवणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या अंकात, मागच्या वर्षाच्या अंकात हे आर्टिकल आहे आणि प्राध्यापक विशाल पतंगे सरांचं हे आर्टिकल आहे. नक्की तुम्ही या वर्षाचा अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचा जो विशेषांक येतोय आता तो ऑर्डर करा. हा फार माहितीने आणि ज्ञानाने भरलेला असा विशेषांक असतो, त्यामुळे नक्की तुम्ही तो हा घ्या. तुमच्या स्थानिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोण संपर्कातले लोक आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्याला, त्यांना संपर्क करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे वार्षिक वर्गणी भरून हा दर महिन्याला येऊ शकतो आणि विशेषांक पण तुम्हाला घेता येतो. तर नक्की घ्या. अनिसचा अंक फार छान असतो. मी दरवर्षी हा अंक घेतो आणि माझ्याकडे नियमित सबस्क्रिप्शन पण आहे याचं. घरी गेल्यावर मी ते सगळे बघत असतो, पण विशेषांक मी दर ट्रिपला गेलो की भारतातून इंडियाला घेऊन येतो आणि आवर्जून वाचतो यातले आर्टिकल, कारण लोकांनी खूप अभ्यास करून यातले आर्टिकल सगळे लिहिलेले असतात. आय होप यू फाइंड दिस युजफुल. इतरांना देखील शेअर करा. टेक केअर. बाय बाय.